हे राधे, आपण आता बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं अशा ठिकाणी आलेलो आहोत. सुंदर असा नजारा, कर्नाटकातली मुर्डेश्वर मंदिर आणि या समुद्री किनारी स्थापित असणारं असं सुंदर देखणं मंदिर. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत, नजारा बघत आहोत समुद्र किनाऱ्याचा. सुंदर असा नजारा. आणि या ठिकाणी दर्शन करायला आपले सर्व यात्रेकरू आलेले आहेत आणि हा नजारा आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. अतिशय सुंदर देखणं दृश्य या ठिकाणी बघत आहोत. मुर्डेश्वर मंदिर. आपण गोकर्णचं दर्शन करून आलो आणि आता ह्या मुर्डेश्वराचं दर्शन या ठिकाणी करत आहोत. ह्या मुर्डेश्वर मंदिरातलं दर्शन आपलं झालेलं आहे. अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी आपण बघितलेला आहे. मुर्डेश्वर मंदिर से देखणं दैदिप्यमान दृश्य. मुर्डेश्वर मंदिर अतिशय दैदिप्यमान नजारा आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. अतिशय सुंदर असं मंदिर आणि इथली सुंदर अशी आख्यायिका आहे. गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन केलं आणि तिथं भगवान शिवाचं आत्मलिंग वरती बघत आहोत. भगवान शिवाची सुंदर अशी मूर्ती, तिथे जाणार आहोत आपण. चला वरती. हा सुंदर नजारा, हे सुंदर मंदिर आपण या ठिकाणी बघत आहोत. राधे राधे. मुर्डेश्वर मंदिर समुद्राच्या किनाऱ्यावरचं अतिशय उंच भव्य दिव्य हे गोपुर आणि ह्या गोपुराचं आपण या ठिकाणी बघत आहोत. या समोर आता मुर्डेश्वराचं आपण दर्शन करून आलेलो आहोत. मुर्डेश्वर समुद्र किनाऱ्यावरचे सुंदर ठिकाण आपण पाहत आहोत. अतिशय भव्य आणि दिव्य हा नजारा. तर असं सुंदर देखणं दृश्य आता आपल्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही. मुर्डेश्वर, आताच्या मुर्डेश्वराच्या मंदिराचाही कळस दिसतोय. हे दर्शन, हे गोपूर आपण बघितलं. अतिशय देखणा नजारा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मुर्डेश्वराची स्थापना कशी झाली हे चित्ररूप मूर्ती रूपातनं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचाही नजारा, त्याचंही दृश्य आपल्यापर्यंत पोचवतोय. अतिशय देखणं दृश्य, समुद्र किनाऱ्यावरचं अप्रतिम असं सौंदर्य आणि हे आपल्यापर्यंत आम्ही पोचवतो. तर या ठिकाणी हा सुंदर नजारा या ठिकाणी आपण बघत आहोत. गुराख्याच्या रूपामध्ये गणपती बाप्पानं आत्मलिंग शिवाचं रावण घेऊन चाललेला होता. ते या ठिकाणी रावणाला चाळवून
सगळ्या देवतांनी मिळून केलेलं नियोजन आणि त्याच्यातून ते आत्मलिंग गोकर्ण या ठिकाणी टेकवायला रावणाला भाग पाडलं आणि तेच आत्मलिंग या ठिकाणी स्थापन झालं. असं असणारं हे दृश्य आपण गोकर्णचं आणि माहिती सांगताना हे सगळं सांगितलेलं आहे चरित्र आणि तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर असं असणारं हे सुंदर जी गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन आपण करत असताना ह्या मुर्डेश्वराचं दर्शन करताना अतिशय अप्रतिम असं देखणं सौंदर्य आणि हे मंदिर बनवलेलं आहे मुर्डेश्वराचं. हा भला मोठा नंदी आणि महादेव स्वरूपच असं असणार हे मंदिर आहे. त्या मंदिराचं आपण दर्शन करतोय आणि या ठिकाणी महाकाय हे रावणाची मूर्ती हे आत्मलिंग घेऊन आले आणि हे गणपती बाप्पा गुराख्याच्या रूपातनं ते शिवलिंग रावणाला कशा पद्धतीने ठेवायला भाग पाडलं ही कथा आपण बघतो. हे शिवलिंग कैलासावरून आणलेलं तो रावण लंकेला घेऊन जाणार होता आणि म्हणून सगळ्या देवतांनी मिळून ते नियोजन केलं आणि ते आत्मलिंग गणपती बाप्पाला गुराख्याच्या रूपामध्ये पाठवलं आणि रावणाला त्रिकाळ संध्या करणारा तो ब्राह्मण होता. त्यामुळे भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सूर्याच्या आड पाठवलं, संध्याची वेळ तयार केली आणि त्रिकाळ संध्या करण्यासाठी रावण आता शिवलिंग कुठं टेकवायचं, टेकवलं तर इथंच थांबणार हे माहीत होतं, महादेवाने सांगितलं होतं. म्हणून शोधताना हा गुराखे दिसला. हा गुराख्याकडं ते शिवलिंग दिलं आणि गुराख्यानं सांगितलं मी 3 वेळा हाक मारेन नाही तर ठेवून जाईल. गणपती बाप्पानं नियोजन केलं आणि ते शिवलिंग रावणानं गणपती बाप्पाच्या हातात दिलं आणि तो गेला लघुशंकाला आणि त्रिकाळ संध्येला. त्यावेळी वेळ झाला म्हणून गणपती बाप्पानं 3 वेळा हाक मारली गुराख्याच्या रूपातल्या आणि आत्मलिंग टेकवलं तेच गोकर्ण महाबळेश्वर. आणि त्याचाच रावण पुन्हा उपटून काढताना निघालं नाहीये, पिरगाळलं. गोकर्णाच्या गाईच्या कानाच्या आकाराचा त्या शिवलिंगाचा आकार झाला म्हणून ते गोकर्ण झालं आणि त्याचाच एक तुकडा हातातून निसटला मुरडल्याला आणि तो इथं पडला तेच मुर्डेश्वर झालं. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. अतिशय सुंदर दृश्य आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. हा सुंदर नजारा, सुंदर हे मंदिर या ठिकाणी आपण पाहत आहोत. ते दृश्य तर या ठिकाणी सगळे आमचे यात्रेकरू आनंद घेताना, हा नजारा आपल्यापर्यंत पोहोचवताना आनंद वाटतोय. असेच वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या यात्रांचं आणि दर्शन आम्ही या ठिकाणी घडवत असतो. या ठिकाणी बघत आहोत हे जीर्णोद्धार कलर काम या ठिकाणी चालू आहे. असं असणार हे अप्रतिम दृश्य, अप्रतिम सौंदर्य, अप्रतिम मंदिर, अप्रतिम नजारा या समुद्र किनाऱ्यावरचा. हा कृष्ण अर्जुन आणि या ठिकाणी रथ समोर आपण पाहत आहोत. हा नजारा तर हा निश्चित व्हिडिओ आपल्याला आवडेल ही अपेक्षा करतो. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बाळकृष्ण यात्रा कंपनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि यात्रांचे व्हिडिओ पहा. धन्यवाद. राधे राधे, राधे राधे, राधे राधे.
हे शनेश्वर मंदिर इथलाच नजारा आहे.